आज देशात नव्हे जगात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दणक्यात साजरी होते आणि विनोद पाटील यांच्या आयोजनामुळे आपल्याला माहित आहे की लाल किल्ल्यावर थोड्याच वेळात शिवजयंतीला सुरुवात होईल। मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। यूपीचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दोघे या ठिकाणी येतात, अनेक केंद्रातले मंत्री या ठिकाणी येतात, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आपण या ठिकाणी बघू शकतो। अत्यंत कडक बंदोबस्तामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी तपासणी सोडल्या जात आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या ढोल ताशाचा गजर सुद्धा सुरू झालेला आहे। एकंदरीतच आपण बघतोय महाराष्ट्राची शान ढोल ताशे या ठिकाणी वाजत आहेत। विनोद पाटील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी समजून घेऊया। दादा काय म्हणाल, एकंदरीतच आग्र्यामध्ये मराठी माहोल तयार झालाय, अतिशय उत्साहाचे वातावरण आपण बघितलं। संपूर्ण भारतातले शिवभक्त या ठिकाणी आज जयंती साजरी करण्यासाठी आले। डिजिटली भारतातले लोक या ठिकाणी हजर झालेले आहे, जॉईन झालेले आहे आणि फार मोठा उत्साह आहे। एवढा उत्साह कोणी विश्वास करू शकत नाही। उत्तर प्रदेशमध्ये आग्र्यासारख्या ठिकाणी अशी जयंती साजरी होऊ शकते। कसा असेल कार्यक्रम? आता कार्यक्रमाची सुरुवात होते, प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतंय, थोड्याच वेळात कार्यक्रमाची सुरुवात होते। निश्चितपणे बघितलं आपण दत्ताभाऊ, महाराष्ट्रातून किती लोक या ठिकाणी आलेले आहेत? महाराष्ट्रातून जवळजवळ 4 ते 5 लाख लोक या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रातून। आणि ही शिवजयंती देशामध्ये साजरी झाली पाहिजे आणि जगातून शिवभक्त आले, ते बाहेर देशातून ते शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत। किती वाजता कार्यक्रम सुरू आहे? हे 7 वाजता कार्यक्रम या ठिकाणी चालू होईल। निश्चितपणे बघितलं आपण, लाल किल्ला दररोज वेगळा असतो, मात्र आज लाल किल्ल्यावर एक वेगळा सळसळता उत्साह या ठिकाणी दिसतोय। मराठे मावळे असतील, सर्व धर्मीय शिवप्रेमी असतील, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। तो कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल। एकंदरीतच आपण बघू शकतो की महाराष्ट्र बुलंद परचम छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्ख्या जगात पसरवला, मात्र आता या ठिकाणी ज्या लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करण्यात आलं, त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तयार होते। याचा अर्थ सरळ आहे, ज्यांनी अपमान केला त्यांचे विचार मागे पडलेत, मात्र ज्यांचा अपमान झाला होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही जिवंत आहे। म्हणून या लाल किल्ल्यामध्ये जय शिवरायचा नारा घुमतोय। मला सुद्धा म्हणावं असं वाटतं आज जय शिवराय। सिद्धार्थ गोदाव, न्यूज 18 लोकमत, आग्रा।